चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट। तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल असेल तरीही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर वरून काय नवीन ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर आपण बघणार आहोत। आता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल झाला असेल, लक्षपूर्वक ऐका, माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल असेल तरी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर वरून काय नवीन ऑर्डर आलेले आहेत ते ऑर्डर जाणून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काही महिलांचे जे काही फॉर्म आहेत ते परमनंटली जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आले आहेत। त्यांना आता परत फॉर्म भरताच येणार नाही, त्यांना पैसेच भेटणार नाहीत। डायरेक्टली हे आदेश दिलेले आहेत, डायरेक्टली रिजेक्ट करण्यात आले आहेत परमनंटली। ते पण परमनंटली म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, परमनंटली डिलीट म्हणजे आता तुम्हाला परत फॉर्म भरताच येणार नाही काही महिलांना। तर कोणकोणत्या महिलांचे फॉर्म हे परमनंटली रिजेक्ट झालेले आहेत, डिलीट झालेले आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांना परत फॉर्म आता भरता येणार नाही। आणि काही महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत तर त्यांना पैसे भेटणार नाहीत। काय महत्त्वाचे निर्णय आहेत नीटपणे समजून घ्या। आणि आपण अजून महत्त्वाची माहिती बघणार आहोत। ज्यांना आता या महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये भेटले असतील, तुम्हाला जरी 3,000 रुपये भेटले असतील तर हे 3,000 रुपये भेटल्यानंतर तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो कोणत्या तारखेला आणि कधी भेटणार आहे ते देखील त्याबद्दल अपडेट आहे, ते तुम्हाला सांगतो। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि पटापट व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। पहिले आपण काही प्रश्न बघणार आहोत। काही माता बहिणींनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत, ते प्रश्नांची उत्तर मी पहिले देतो, त्यानंतर तुम्हाला अपडेट सांगतो। तर हे बघा, पहिला जो प्रश्न आहे, आता अप्रूव्हल झालेत त्यांचे पेमेंट कधी येणार? बघा, याबद्दलच तुम्हाला वरून ऑर्डर आले आहेत। आता ज्यांचे अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत, त्याबद्दल काय नवीन आदेश आहेत ते तुम्हाला पुढे समजणार आहेत। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला माहिती पुढे पाहायला मिळणार आहे। दादा, आमचे पैसे पोस्टाच्या बँकेत आले होते। आता हे देखील महत्त्वाचं आहे बरं। आता काही जणांचं काय होत आहे की डायरेक्टली जे पोस्टाचं खातं आहे त्याच्यात पैसे येत आहेत। आता सपोज त्यांनी एक दुसरं बँक अकाउंट दिलं आहे, तर काय होत आहे, सपोज जर तुमचे 2 बँक खाते आहेत, 2 बँक खाते आहेत, तर एक आहे बडोदाचं आणि दुसरं आहे पोस्टाचं। जरी पोस्टाचं तुमचं DBT लिंक आहे तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही जरी तिथे बँक ऑफ बडोदाचं दिलेलं असेल आणि ते आधार लिंक नसेल तर डायरेक्टली तुमचे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करून डायरेक्ट पोस्टाच्या खात्यात येतील। तर असं देखील होत आहे, असं काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, म्हणजे जे बँक दिलेलं आहे त्यामध्ये पैसे न येता त्यांचं जे दुसरं बँक अकाउंट आहे, जे DBT लिंक आहे त्याच्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेलं आहे, असं देखील झालेलं आहे। आणि हे बघा, महिला वर्ग बँकमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता किती परेशान होत आहेत। लवकरात लवकर त्यांची जी eKYC आहे, eKYC होत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे eKYCसाठी जेवढी गर्दी बँकेत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती मिळत असते। असं आपण उठलं सुटलं की काही फेक माहिती द्यायचं असं काम आपण करत नाही। आणि सर्वांना माहीत आहे, जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे की अनिल सर आपल्याला परफेक्ट माहिती देतात आणि सर्व सत्य माहिती देतात। त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघतो त्यांनाच ती माहिती समजते, बाकीच्यांना स्किप करणाऱ्यांना व्हिडिओ समजत नाही। जो शेवटपर्यंत व्हिडिओ बघतो ना त्यांनाच ती माहिती समजते। बघा, आता अप्रूव्हल जरी तुमचे फॉर्म झाले आहेत तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत। ते ऑर्डर काय, ते ऑर्डर तुम्हाला नीटपणे समजून मी सांगणार आहे, ते तुम्हाला बघणे खूप गरजेचे आहे, सर्वांना बघणे खूप गरजेचे आहे। ते तुम्ही नीटपणे समजून घ्या काय भानगड आहे। तर पुढे बघा, 2 महिने झाले फॉर्म भरून अप्रूव्हल झाले आहे तरी पैसे भेटले नाहीत। आता तुमचं फॉर्म अप्रूव्हल झाला असेल आणि पैसे भेटले नाहीत तर त्याबद्दल पुढे माहिती मी तुम्हाला देणारच आहे। ऑर्डर आलेले आहेत। सर, अप्रूव्हल झाले आहे, आधार लिंक नव्हते म्हणून पैसे नाही आले। मागच्या शनिवारी लिंक केले आहे, 8 दिवस झाले पैसे आले नाही। बघा, त्यांनी आधार लिंक वगैरे संपूर्ण केलं आहे तरी पैसे भेटले नाहीत। का भेटले नाहीत त्याबद्दल तुम्हाला पुढे समजणारच आहे। सर, माझं नाव रेशन कार्डमध्ये नाही पण माझ्या पतीचं नाव आहे, तर ते रेशन कार्ड मी फॉर्म भरताना टाकल्यावर माझा फॉर्म रिजेक्ट झाला।
आता बघा, तुम्ही जरी पतीच्या नावाचं रेशन कार्ड टाकलं असेल तर रिजेक्ट झालं असेल, तर यामध्ये तुमचं जे कारण असेल ते वेगळं कारण असू शकतं. कारण पतीचं नाव असेल तर ते रेशन कार्ड चालतं. जरी तरीही तुमचं रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही घोषणापत्र यूज करा, तिथे तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल. ओके सर, माझा फॉर्म आज अप्रूव्ह झाला, मला कधी भेटतील? आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांना पैसे भेटले नाहीत, त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे, वरून आदेश आले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. आता पहिले नीटपणे समजून घ्या, नीटपणे माहिती समजून घ्या की काय भानगड झालेलं आहे. आता पहिले मी सांगतो, ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत, ज्यांना 3,000 रुपये भेटलेले आहेत, राईट, तर तुम्हाला पण 3,000 रुपये भेटले असतील जुलै आणि ऑगस्टचे. तर मग तुम्हाला जो दुसरा हप्ता आहे तो दुसरा हप्ता कधी भेटणार आहे? तर दुसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला दुसरा हप्ता भेटून जाणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ज्यांना पहिले पैसे भेटलेले आहेत त्यांनी काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत पैसे भेटून जाणार आहेत. आलं लक्षात? आता महत्त्वपूर्ण माहिती नीटपणे समजून घ्या. बघा काय झालेलं आहे, अनेक जणांना पैसे भेटलेले नाहीत, फॉर्म त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे परंतु पैसेच बँकेत आलेले नाहीत. काय भानगड झालेले आहे आणि यांना पैसे का भेटत नाही, काय महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तसेच बघा, आता वेबसाईटवरती ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट. तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म जरी भरला असेल तर अनेक जणांचे फॉर्म हे अप्रूव्हल वेबसाईटवरती झालेले आहेत, परंतु काही जणांचे जे आहेत ते रिसबमिट दाखवत आहेत, काही जणांचे पेंडिंग दाखवत आहेत आणि काही जणांचे रिजेक्ट दाखवण्यात येत आहेत. बघा, आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत कुठे? वेबसाईटवरती, त्यांना परत फॉर्म भरता येणार नाही. रिजेक्ट जर झालेले आहेत, परमनंटली रिजेक्ट झालेले आहेत काही जणांचे फॉर्म वेबसाईटवरती. त्यामुळे आता तुम्ही काय कराल त्यामागे पण मी तुम्हाला, बघा काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सॉल्युशन देतो. जो हेल्पलाईन जो क्रमांक त्यांनी दिला आहे हेल्पलाईन, तो हेल्पलाईन क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नाहीतर तुम्ही जे ऑफिस आहे जिथे हे संपूर्ण फॉर्म अप्रूव्ह होतात त्या ऑफिसमध्ये जाऊन देखील तुम्ही तिथे हे करू शकता. ओके, तिथे रिक्वेस्ट मागणी करू शकता की असं का, की मला डायरेक्टली परमनंटली रिजेक्ट केलं, असं तुम्ही तिथे तक्रार दाखल करू शकता. किंवा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे त्यावरती पण तक्रार दिली तरीही चालेल, त्यावरती पण तक्रार तुम्ही देऊ शकता. डायरेक्टली परमनंटली रिजेक्ट करण्यात आले आहेत काही मुलांचे फॉर्म, तर त्यांनी तक्रार देऊ शकता. ओके, आता ज्यांचे तिथे वेबसाईटवरती रिसबमिट म्हटलेलं आहे तर तुम्ही रिसबमिट क्लिक नको करा डायरेक्टली. पहिले बघा काय तिथे तुम्हाला भरायचं आहे. रिसबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी चूक दाखवण्यात येत आहे ती चूक सुधारा. जे डॉक्युमेंट्स तुम्ही चुकीचं भरलं असेल ते तुम्ही व्यवस्थित तिथे जे ओरिजिनल लागत आहे ते टाका तिथे आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर ते तुमचं टेन्शन मिटून जाणार आहे ओके करताच. ओके, रिसबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म काही दिवसांनी अप्रूव्ह होऊन जाणार आहे. आता ज्यांचे फॉर्म पेंडिंग किंवा इंटरव्ह्यू असतील त्यांचे फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होणार आहे असे आदेश आलेले आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत वेट करा, तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहेत. आता महत्त्वाची माहिती, तुमचे फॉर्म जरी अप्रूव्हल असतील तरी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. काय महत्त्वाची माहिती आहे, जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तरी तुम्हाला जर पैसे भेटले नसतील तर त्याचं एकमेव कारण आहे आधार सीडिंग. हे बघा, आधार तुम्हाला बँकेला लिंक करायचं आहे, म्हणजे आधार सीडिंग करायचं आहे. हे आधार सीडिंग केल्यानंतरच तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं फॉर्म जरी आता अप्रूव्हल असेल तरी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत जोपर्यंत तुम्ही आधार सीडिंग करत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आधार सीडिंग, आधार लिंक करून टाका बँकेला आणि त्वरित तुम्ही पैसे काढून घ्या. ओके, आणि बघा आता सर्व झालेलं आहे तुमचं. आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या, व्हिडिओ संपलेला नाही, नीटपणे समजा. बघा, आता तुमचं आधार सीडिंग पण झालं आहे, फॉर्म अप्रूव्हल पण आहे, तरीही तुम्हाला पैसे भेटले नाहीत तर त्याचं काय कारण आहे? त्याचं एकच कारण आहे, तुम्ही 14 ऑगस्ट नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर मग तुम्हाला डायरेक्टली 3 हप्ते सप्टेंबर महिन्यात भेटेल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 4,500 रुपये तुम्हाला डायरेक्टली सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे. आलं लक्षात? तर अशी ही माहिती आहे. तर लवकरात लवकर सर्व महिलांनी जे आधार सीडिंग आहे बँकेत जाऊन ते करून घ्या. KYCचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो, तो फॉर्म भरून लवकरात लवकर ते करा, मग तुम्हाला पैसे भेटून जातील. अप्रूव्हल असेल मग तुम्हाला पैसे भेटून जातील. आलं लक्षात? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते, सत्य माहिती तुम्हाला फक्त ATV गुरुजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळते आणि संपूर्ण मी तुमचं डाऊट क्लिअर करून सांगतो. त्यामुळे सर्वजण आपले एवढे व्हिडिओ बघतात आणि एवढी माहिती कंटिन्यू शेवटपर्यंत बघतात.
सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.